आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बीड हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत येतो आणि 1971 पासून आतापर्यंत जे औद्योगिक क्षेत्र बीड जिल्ह्यामध्ये आहे ते 293 हेक्टरचं आहे। आणि मला सांगताना आनंद होतोय की माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब असतील, आमचे प्रकाशदादा असतील, माझे सर्व सहकारी असतील, त्या सगळ्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे ॲडिशनल 296 हेक्टर जमीन संपादन करण्याचा निर्णय हा बीड जिल्ह्यामध्ये आम्ही घेतलेला आहे। त्याच्यामध्ये शिरसाळा टप्पा 1चं ॲक्विजिशन पूर्ण झालंय, टप्पा 2 आता आम्ही सुरू करतोय। कुसरा असेल, पिंपरी आष्टी असेल, केज असेल व अंबेजोगाई या 6 औद्योगिक क्षेत्र नव्यानं करण्यासाठी 296.85 हेक्टर जमीन आम्ही संपादन करतोय आणि ही संपादनाची प्रोसिजर जवळजवळ 75% पूर्ण झालेली आहे। काही ठिकाणी हाय पॉवर कमिटी झाली, काही ठिकाणी 2G झालेलं आहे, काही आपण 32 पर्यंत गेलेलो आहे। त्याच्यामुळे येत्या 2 महिन्यामध्ये त्या 296.85 हेक्टरवर MIDC प्रस्थापित होईल। ही प्रस्थापित झाल्यानंतर MIDC मंजूर झाल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय जो आज आम्ही बैठकीमध्ये घेतला तो म्हणजे जिथे शिरसाळा टप्पा 2 आता आपण ॲक्वायर करतोय त्या भागामध्ये वीट भट्टींची संख्या ही फार मोठ्या पद्धतीने आहे, म्हणून वीट भट्टीचं क्लस्टर करण्याला आजच्या बैठकीमध्ये आम्ही तत्वता मान्यता दिलेली आहे। तसं दादांच्या इथे जे आम्ही आता ॲक्वायर करणार आहोत जमीन त्या ठिकाणी रेशीम क्लस्टर करण्याचा निर्णय त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे। आणि सोयाबीनवर प्रोसेस करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मदतीनं देखील स्वतः पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली MIDCच्या जागेवर जर काही प्रकल्प करायचे असतील मग क्लस्टर रूपानं असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असतील ते देखील करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, विश्वकर्मा योजना, रोजगार आमचा खादी ग्रामोद्योग योजना या सगळ्याचा आढावा आम्ही घेतला। उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांचा देखील आम्ही आढावा घेतला आणि 3 महत्त्वाचे निर्णय जे घेतलेले आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतले ते देखील मला आपल्या मार्फत जनतेला सांगायचे। ते म्हणजे बीडमध्ये मागच्या वेळी जेव्हा मुख्यमंत्री महोदय आले होते आणि स्वतः पालकमंत्र्यांनी उद्योग भवनाची मागणी केलेली होती त्या उद्योग भवनाला 17 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। त्याचं टेंडर देखील झालेलं आहे, त्याचं काम पुढच्या 1 महिन्यामध्ये आम्ही सुरू करणार आहोत। याची संकल्पना अशी आहे की एकाच ठिकाणी खादी ग्रामोद्योग, विश्वकर्मा योजना, भविष्यामध्ये मधाचं गाव ही योजना आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवतोय, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि सिंगल विंडो क्लिअरन्स MIDCचा हा या उद्योग भवनातून मिळेल ही संकल्पना त्याच्यामध्ये आहे। जो देशातला ऐतिहासिक कायदा आम्ही मैत्री कायदा केला त्याची अंमलबजावणी देखील MSME पासून अल्ट्रा मेगा प्रोजेक्टपर्यंत बीडमध्ये केली जाईल, म्हणून सिंगल विंडो सिस्टीमची स्कीम देखील योजना देखील त्या संपूर्ण उद्योग भवनामध्ये असणार आहे। बीडमध्ये नव्यानं कॉन्क्रिटीकरणाचे जे प्रस्ताव आहेत त्याला देखील 10 कोटी रुपये द्यायचा निर्णय आज ठिकाणी झालेला आहे। माजलगावमध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी 24 कोटी 37 लाख रुपये हे आपण मंजूर केलेत। 8 तारखेला त्याचे टेंडर होते, ते देखील काम सुरू होणार आहे। त्याच्यानंतर परळी वैजनाथ येथील वैजनाथ सहकारी औद्योगिक वसाहत जी आहे त्याच्या रस्त्यांसाठी देखील मागणी झालेली होती, त्याला देखील 11 कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत। आणि उरलेल्या प्रत्येक ठिकाणी जिथं डांबरीकरण आहे, जिथं खड्डे पडलेत आणि जिथं 25 वर्षाचा कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न सोडवायचा आहे तिथं कॉन्क्रिटीकरण करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाला मी पालकमंत्री महोदयांबरोबर उपस्थित राहायला आलो होतो, पण जाताना एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः पालकमंत्र्यांच्या पुढाकारानं जवळजवळ 75 कोटी रुपये या संपूर्ण औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी सरकारमार्फत आम्ही देऊन जातो, याचं मानसिक समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।